नमस्कार मंडळी. पाठवणीच्या वेळी नववधूने लग्नाला दिलेल्या नकाराची ही हृदयस्पर्शी कथा जरूर ऐका. डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. लग्न पार पडलं होतं. आता निरोपाचा क्षण आला होता. नेहा आपल्या आईला मिठी मारून रडली. मग ती आपल्या वडिलांच्या कुशीत शिरली. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ती आपल्या लहान बहिणीच्या सोबत सजवलेल्या गाडीकडे निघाली होती. नवरदेव अविनाश आपला मित्र विकास सोबत गप्पा मारत होता. विकास म्हणाला, यार अविनाश, एक काम कर, घरी पोहोचता क्षणीच अमृतबाग हॉटेलमध्ये जाऊ आणि मस्त जेवण करू. इथे तुझ्या लग्नात काही मजा आली नाही बघ. तेवढ्यात अविनाशचा धाकटा भाऊ राकेश म्हणाला, पनीरची भाजी पण काही खास नव्हती आणि रसगुल्ल्यात तर रसच नव्हता. खूपच पानचट जेवण होतं रे. आणि मोठ्याने हसायला लागला. अविनाशही हसत म्हणाला, जाऊ आपण अमृतबागला, जे पाहिजे ते खा. इथं काही चवच नव्हती. पुऱ्या पण गरम नव्हत्या. मामा व मावस भाऊ मावस बहिणी या सगळ्या म्हणाल्या की आपण झोमॅटोवरून काहीतरी इथं चटपट मागून घेऊ. हे सगळं ऐकून नेहा तिचं पाऊल गाडीत टाकणारच होती की अचानक मागे वळली. डोईवरचा पदर काढून कमरेला खोचत तडक वडिलांकडे आली आणि त्यांचा हात हातात घेत म्हणाली, मी या लग्नाला नकार देते बाबा. माझं हे लग्न मला मान्य नाही. सगळे थक्क झाले. नेहाच्या सासरच्यांना तर धक्काच बसला. कोणाला काही कळेनासे झाले. सगळे तिच्याजवळ जमले. सासरे शामराव पुढे आले. अगं सोनबाई, असं झालं तरी काय? लग्न पार पडलं आहे, आता अचानक का नाही म्हणतेस? अविनाश सुद्धा धावत आला. त्याचे मित्र भावंड सगळेजण. नेहा सासऱ्यांना म्हणाली, मामनजी, माझ्या आई वडिलांनी स्वतःच्या इच्छा मारून शिक्षण, माझं भविष्य घडवलं. वडिलांनी किती रात्रंदिवस जागून या लग्नासाठी तयारी केली. अहो, आईनं नवीन साडीही घेतली नाही. दुसऱ्याची साडी घालून आई लग्नामध्ये उभी आहे. वडील 150 रुपयांचा शर्ट घालून उभे आहेत. त्यांच्या शर्टच्या आत 100 भोकं असलेलं बनियन आहे. आणि माझ्या नवऱ्याला पुऱ्या थंड वाटल्या. त्याच्या मित्राला पनीर आवडलं नाही. दिराला रसगुल्ला फिक्का वाटला. ही फक्त अन्नावर टीका नाही, माझ्या वडिलांच्या त्यागावर, मेहनतीवर आणि इज्जतीवर चिखलफेक आहे. हे जेवण केटरर्सनी बनवलंय, माझ्या वडिलांनी नाही. पण त्यांच्या मनानं, मनगटानं, त्यागानं ते अन्न बनलंय. आणि त्या अन्नाची निंदा करणं म्हणजे माझ्या वडिलांचा अपमान करणं. वडील म्हणाले, बाळा, एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी? नेहा म्हणाली, ही छोटी गोष्ट नाही बाबा. माझ्या पतीच्या नजरेत जर माझ्या पित्याचा मान नाही तर मला असा संसार नकोय. माझ्यात तुमचं सर्वस्व आहे हे ज्यांना दिसत नाही त्यांच्याशी माझं नातं मी जोडणार नाही. इतकं बोलल्यावर सगळे शांत झाले. अविनाश पुढं आला. हात जोडले सासऱ्यांपुढं आणि म्हणाला, माफ करा बाबा, माझी चूक झाली. मी अज्ञानीपणानं बोललो. शामराव पुढे आले. डोळ्यात त्यांच्या पाणी होतं. ते म्हणाले, बेटा, मी सून घेऊन जायचं म्हणत होतो, पण मला मुलगी मिळाली. माझं नसीब की ईश्वराने तुला माझी कन्या बनवली. माफ कर मला. मला पूर्ण खात्री आहे की तू माझं घर उजळवशील. नेहाने त्यांच्या पायाला स्पर्श केला. मामनजी, ते म्हणाले, नाही, आता फक्त बाबा म्हण. दोघेही भारावून गेले. शंकरराव अभिमानाने पाहत होते. आपली कन्या आज खऱ्या अर्थानं मोठी झाली होती. आता नेहा सासरी रवाने झाली. मागे राहिलं फक्त तिचं घराभोवतीचं रिकाम असलेलं अंगण. आई बाबांचे अश्रूंनी भरलेले डोळे आणि एक मोठा संदेश. जेव्हा आपण कुणाच्या मुलीच्या लग्नाला जाऊ तेव्हा भाजी बेचव, पुऱ्या थंड, रसगुल्ला कोरडा
वाटल्यासारखी टीका करू नका, कारण त्या अन्नासाठी वडिलांनी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केलेला असतो. त्या जेवणाला बनायला केवळ 2 तास लागले असतील, पण त्या अन्नामागे मुलीच्या पित्याचा अनेक वर्षांचा संघर्ष असतो. लेक ही परक धन नसते, ती आई वडिलांची शान असते. जर ही कथा आपल्या मनाला स्पर्शून गेली असेल तर इतरांपर्यंत जरूर पोहोचवा. लेकीचा मान ठेवा, एका वडिलांच्या स्वप्नांचा आदर ठेवा. ही कथा मला सोशल मीडियामधून मिळाली. लेखकाचे नाव मला माहिती नाही, पण त्या अज्ञात कथा लेखकाला एवढी हृदयस्पर्शी कथा लिहिल्याबद्दल, उद्बोधक कथा लिहिल्याबद्दल मनापासून सलाम. कथा आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.